गुड मॉर्निंग मुलांनो. आज आपण मराठी विषयातील व्याकरणाचा अभ्यास करणार आहोत. काय करणार आहोत? व्याकरणाचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये आपण एकच गोष्ट बघतोय, अनेकवचनी आणि एकवचनी. अनेकवचनी आणि एकवचनी. इथे मी तुम्हाला प्रश्न दिले, खाली दिलेल्या अनेकवचनी नामांचे एकवचनी रूप लिहून त्याचा वापर करून प्रत्येकी एक एक वाक्य तयार करा. त्याचं रूपही लिहायचं आहे आणि एक वाक्य सुद्धा तयार करायचं आहे. इथे सगळे शब्द जर तुम्ही पाहिले, रस्ते, वेळा, भिंती, त्यानंतर विहिरी, घड्याळे आणि माणसे, ही सगळे शब्द अनेकवचनी. कशी आहेत? अनेकवचनी. मग याचा एकवचनी रूप कोणता आहे? आता रस्ते आहे, अनेकवचनी आहे. मग एकवचनी रूप कोणता आहे? रस्ता. ती बरोबर सांगितलं शिकवली. व्हेरी गुड. काय लिहिलंय? रस्ता. दुसरा आहे वेळा. काय लिहिलंय याचं? एकवचनी रूप काय होईल? वेळ. काय होईल? वेळ. अगदी बरोबर. यानंतर इथे पाहिलं पण भिंती. काय होईल एकवचनी रूप? एकवचनी रूप काय होईल? भिंत. काय होईल आहे? भिंत. व्हेरी गुड. त्यानंतर इकडे बघतोय आपण विहिरी. एकवचनी रूप काय होईल विहिरीचं? विहीर. अगदी बरोबर. नंतर पाहिलं आपण घड्याळे. याचं एकवचनी रूप काय होईल? घड्याळ. अगदी बरोबर आहे. आणि इथे बघतोय सगळ्यात शेवटी माणसे. याचं एकवचनी रूप काय होईल? माणूस. काय होईल आहे? माणूस. आता याचं सगळं आपण एकवचनी रूप लिहिलं, पण प्रश्नपत्रिकेमध्ये काय म्हटलेलं आहे? एकवचनी रूपही लिहायचं आहे आणि ते त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे. आता सांगा मला एखाद्या शब्दाचा वाक्यात उपयोग करा. ते वाक्य पुन्हा लिहायचं, एक वाक्य तयार करायचं. वाक्यात उपयोग करायचा म्हणजे हा जो शब्द एखाद्या वाक्यात टाकायचा आणि एक वाक्य तयार करायचं. सांगा, कोण सांगेल? रस्ते सांगा. माझ्या घराकडचे रस्ते खूप छान आहे. सुंदर वाक्य तिने तयार केलं. म्हणजे रस्ते या शब्दाचा उपयोग तिने त्या वाक्यामध्ये केलेला आहे. पुन्हा व्हिडिओ. हा, सांग तू शीतल. माझ्या घराकडचे रस्ते खूप छान आहेत. व्हेरी गुड. वेळा. मला शाळेत जायला खूप वेळ झाला. मला वेळ झाला, उशीर झाला आपण म्हणतो ना. पुन्हा दुसरं कोण सांगितलंय? वेळ. माझी शाळेत जायची वेळ आणि रेल्वे क्रॉसिंगवर ट्रेन यायची वेळ सारखीच आहे ना. नेहमी आपल्याला गडबड होते ना इथे रेल्वे क्रॉसिंगवर. अगदी बरोबर. भिंतीचं कोण करेल? दीपालीचा. माझ्या घरच्या भिंती खूप छान आहेत. माझ्या घराच्या भिंती खूप सुंदर आहे ना. किंवा माझ्या पटांगणात ज्या काही सुंदर अशा भिंती आहेत शाळेच्या, त्यावर फार सुंदर अशी रंगरंगोटी केलेली आहे. म्हणजे आकर्षक भिंती आहे. शाळेतील भिंती कोणत्या आहेत? शाळेच्या भिंतीवर सुंदर सुविचार लिहिलेला आहे. माझ्या घराच्या भिंतीवर सुंदर फोटो आहे. सुंदर अशी आकर्षक प्रतिमा लावलेली आहे. किंवा माझ्या घराच्या भिंतीवर देवाचा फोटो आहे, धारांचा फोटो आहे, असे आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. माणसे. माणसाबद्दल एखादं वाक्य उपयोग करा. म्हणजे वाक्यात उपयोग करून ते वाक्य पुन्हा लिहायचं. एखादं वाक्य तयार करायचं. माणूस सांगा. आज माणसाचं माणूसपण हरवत चाललेली आहे. आपण पाहतो ना, कोणाला दया नाही, कोणाला माया नाही, किंवा कशाही पद्धतीने वागतात आहे ना. म्हणून आज आपल्याला माणुसकीची चिंता वाटायला लागली आहे. म्हणून आपण एखादं म्हणू शकतो की आज माणसं स्वतःतील माणूसपण हरवत चाललेली आहे. अशी विविध वाक्य, यापेक्षा कितीतरी जास्त तुम्ही वाक्य तयार करू शकता. उद्याचा तुम्हाला गृहपाठ ही जी एकवचनी आणि अनेकवचनी शब्द आहे, त्या प्रत्येक शब्दाची 10 वाक्य तुम्ही तयार करून आणायची. ठीक आहे? थँक्यू सो मच.